नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, शिक्षक पात्रता परीक्षा यासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ आपण आपल्या VPN गुरु या चॅनलवरती पाहत आहोत. असाच भाग क्रमांक 21वा म्हणजेच 21वा हा इतिहास आणि भूगोल या विषयातील महत्त्वपूर्ण प्रश्न जे TET पेपर 1 आणि 2 मध्ये असणार आहेत, असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अत्यंत विश्वसनीय आणि चांगल्या प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. नक्कीच त्याचा देखील तुम्ही फायदा घ्या. चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? त्याचं उत्तर ज्याला येत असेल त्याने कमेंट करून सांगायचं आहे. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? मलिक अंबर, फतेह खान, शरीफजी, शहाजीराजे. चला, ज्याला उत्तर येते त्याने सांगायचं आहे. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? तर त्याचं अचूक उत्तर आहे शहाजीराजे यांना आदिलशहाने सरलष्कर हा किताब दिलेला आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. मुरुमदेव राजगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड आणि रायरेश्वर रोहिडा. तर या ठिकाणी चुकीची जोडी मुरुमदेव राजगड हे बरोबर आहे. रायरी रायगड हे देखील बरोबर आहे. भोरप्या प्रतापगड हे देखील बरोबर आहे. रायरेश्वर रोहिडा हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे दुसऱ्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न तिसरा. मिरज कट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? श्री डांगे, निमकर, त्यानंतर मुशफर अहमद आणि राजेंद्र लाहिरी. तर मिरज कट खटल्यामध्ये पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर त्याचं अचूक उत्तर आहे राजेंद्र लाहिरी यांना अटक केली नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. रॅपिड फायरमध्ये आपण हे 50 प्रश्न घेतलेले आहेत. नक्कीच या 50 प्रश्नाचा तुम्हाला TET पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत उपयुक्त त्या ठिकाणी हा व्हिडिओ होणार आहे. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत टिंबटिंबे लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. चला सांगा. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत टिंबटिंबे लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. त्याचं उत्तर आहे मेसोपोटेमियन. या लिपी असलेल्या मजकूर असलेल्या विटा त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत, मेसोपोटेमिया. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, अकबर बादशाहने निर्माण केलेली दीन-ई-इलाही ही नवी व्यवस्था म्हणजे? अकबर बादशाहने निर्माण केलेली दीन-ई-इलाही नवी व्यवस्था म्हणजे काय आहे? तर मानवतावाद, एकेश्वरवाद, विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. दीन-ई-इलाही ही नवी व्यवस्था कशावर आधारित होती? इस्लाम धर्मावर आधारित होती, हिंदू धर्मावर आधारित होती, ख्रिश्चन धर्मावर आधारित होती. तर मानवतावाद, एकेश्वरवाद, विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे 5व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, नायब वकील ए मुतलक हा किताब टिंबटिंब यांना मिळाला. नायब वकील ए मुतलक हा किताब टिंबटिंब यांना मिळाला. उत्तर सांगायचं आहे. पर्याय आहेत मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, रघुजी भोसले, खंडेराव दाभाडे. नायब वकील ए मुतलक हा किताब कोणाला मिळाला? त्याचं अचूक उत्तर आहे महादजी शिंदे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्यव्यवस्था बरोबर. लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती हे देखील बरोबर आहे. लॉर्ड मॅकेलो राज्य खालसा धोरण हे या ठिकाणी चुकीचं आहे. लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा हे देखील बरोबर आहे, म्हणजेच लॉर्ड मॅकॉले राज्य खालसा धोरण हे या ठिकाणी अयोग्य जोडी आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न, आशियाटिक सोसायटीची स्थापना टिंबटिंब शहरात झाली. आशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या शहरात झाली? तर त्याचं अचूक उत्तर आहे कोलकाता या शहरामध्ये, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर गटात न बसणारे पद ओळखा. कलमा, हदीस, नमाज, रोजा. तर गटात न बसणारा पद आहे हदीस, पर्याय क्रमांक 2 हे गटात न बसणारं पद आहे. गटात न बसणारं पद कलमा, हदीस, नमाज आणि रोजा, तर हदीस. त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणता शोध होल्टमॉन्टने लावला?
खालीलपैकी कोणता शोध होल्टमॉन्टने लावला? शरीरातील रक्त हृदयापासून रक्तवाहिन्यांद्वारे सर्व शरीरभर पसरते. रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकाशी निगडीत आहेत. कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करतो. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणता शोध होल्टमॉन्टने लावलेला आहे? चला सांगा. तर होल्टमॉन्टने कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध लावलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढं आगे बढो. 11वा प्रश्न काय आहे? तर पेट्रॉर्क बोर्केशियो मॅकॅव्हेली हे टिंबटिंब या देशाचे साहित्यिक होते. पहा आता पेट्रॉर्क बोर्केशियो मॅकॅव्हेली हे कोणत्या देशाचे साहित्यिक होते? चला सांगा ज्यांना येते त्यांनी. तर त्याचं अचूक उत्तर आहे इटली या देशाचे काय होते? हे साहित्यिक होते. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी ओळखा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? कॉम नरकुमा घाना, जोमो कॅनाटा केनिया, रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वे, स्टॅनले इंग्लंड. तर पहा या ठिकाणी कोणती चुकीची जोडी आहे? स्टॅनले इंग्लंड ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे. पहा ही नावं खूप अवघड आहेत, परंतु त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न देखील टी पेपर 1 आणि 2 मध्ये विचारले जातात. लक्षात ठेवा स्टॅनले हा इंग्लंडचा नाही. पहा त्यानंतर 13वा प्रश्न आहे. पहा व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी या टिंबटिंब या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. पहा व्यापार वाढीसाठी चीनमधील पहा कोणती व्यापारी संघटना त्या ठिकाणी स्थापन केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा कोहोंग ही व्यापारी संघटना त्या ठिकाणी चीनने काय केलेली आहे? व्यापार वाढण्याच्या दृष्टीने स्थापन केलेली आहे. पहा कोहोंगो. त्यानंतर 14वा प्रश्न पहा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य क्रमाने लावा. पहा आता घटना आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत. तर पहा पहिली घटना आहे पहा दार कमिशन, त्यानंतर अकोला करार, त्यानंतर नागपूर करार आणि त्यानंतर फाजल अली कमिशन. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण IMP प्रश्न सयाजीराव गायकवाड हे टिंबटिंबचे शासक होते. तर सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे शासक होते. कोणते? बडोद्याचे शासक होते. पहा सयाजीराव गायकवाड बडोदा. लक्षात ठेवा, मनात ठेवा. त्यानंतर 16वा प्रश्न या ठिकाणी काय विचारण्यात आलेला आहे? तर PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार हे टिंबटिंब आहेत. तर पहा PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार हे काय आहेत? तर वृत्तसंस्था आहेत. काय आहेत? वृत्तसंस्था. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 17वा प्रश्न भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह टिंबटिंब येथे आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे म्हैसूर या ठिकाणी आहे. पहा आजच्या व्हिडिओमध्ये 50 आपण रॅपिड फायर प्रश्न या ठिकाणी घेतले आहेत. महत्त्वपूर्ण प्रश्न आणि विश्वसनीय व्हिडिओ या ठिकाणी आज आपण पाहत आहोत. चला तर मग 18वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? पहा खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? अग्निशामक दल, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक ग्राहक संरक्षण मंच, तांत्रिक शाळा. तर त्याचं अचूक उत्तर आहे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच हा जो आहे तो नागरी सुविधा देणारी संस्था नाही. पहा चलो आगे बढो. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. पहा आता अयोग्य जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. लष्करी छावणी कटक मंडळ, तालुका पातळी नगरपालिका, जिल्हा पातळी जिल्हा परिषद, मोठी शहरे महानगरपालिका. पहा तालुका पातळी या ठिकाणी पंचायत समिती पाहिजे होतं, पण नगरपालिका आहे, म्हणजे या ठिकाणी ही अयोग्य जोडी या ठिकाणी आहे तालुका पातळी नगरपालिका. त्यानंतर 20वा प्रश्न राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीने वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेली असावीत. तर त्या ठिकाणी राष्ट्रपती पद होण्यासाठी म्हणजे राष्ट्रपती होण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला किती वयाची आवश्यकता असते? तर 35 वर्ष. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान टिंबटिंब हे आहे. तर पहा सांगा चला भारताच्या सरनाम्यानुसार प्रत्येक संस्थेचे उगमस्थान हे भारतीय लोक हे आहेत. भारतीय लोक. पर्याय क्रमांक 4 भारतीय लोक. चलो आगे बढो. प्रश्न 22वा
भारतीय संविधानाच्या सरनामातील गणराज्य या शब्दाचा अर्थ पहा. आता भारतीय संविधानातील गणराज्य या शब्दाचा अर्थ काय होतो तर राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाहीत, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे पहा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड टिंबटिंब करतात. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवडणूक आमसभा व सुरक्षा परिषद करते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे पहा. चलो आगे. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे पहा. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय आहे तर जन उपक्रम. पर्याय क्रमांक 2 जन उपक्रम. त्यानंतर पुढचा प्रश्न, केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला म्हणतात तर काय म्हणतात जिरायत शेती. पर्याय क्रमांक 2 केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणारी शेती म्हणजेच जिरायत शेती होय. चलो आगे. 26वा प्रश्न, यवतमाळ येथील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते. यवतमाळ येथील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते तर त्याचं अचूक उत्तर आहे कापेश्वर. कोणतं कापेश्वर. पर्याय क्रमांक 4. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कापेश्वर. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता हरियाल. कोणता हरियाल. पर्याय क्रमांक 1 हरियाल हिरवे कबूतर. महाराष्ट्राचा राज्य पक्षी काय हिरवे कबूतर. त्यानंतर 28वा प्रश्न, गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव सांस्कृतिक उत्सव टिंबटिंब आहे. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, कार्निव्हल, दीपावली. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव तर काय आहे कार्निव्हल. कार्निव्हल हे काय आहे गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, भारतात परतीचा मान्सून काळ टिंबटिंब असतो. भारतात परतीचा मान्सून काळ टिंबटिंब असतो तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा काय असतो परतीचा मान्सूनचा काळ त्या ठिकाणी असतो. म्हणजेच आता हा जो चालू काळ आहे तो काय परतीचा मान्सूनचा काळ आहे. त्यानंतर कोणत्या देशात महामार्गाला ॲटो रूट्स म्हणतात. पहा कोणत्या देशात महामार्गाला ॲटो रूट्स असं म्हटलं जातं. चला सांगा, ज्याला येते त्याने लगेच उत्तर द्यायचं आहे की या देशामधील महामार्गांना ॲटो रूट्स असं म्हणतात. त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. फ्रान्स या देशातील महामार्गाला ॲटो रूट्स असं म्हटलं जातं पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न 23°30' ते 60°30' रेखावृत्ता दरम्यानच्या प्रदेशाचा पट्टा टिंबटिंब म्हणतात तर त्याचं उत्तर आहे उष्ण. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणारे वारे कोणते. 32वा प्रश्न आहे पहा. 32वा प्रश्न, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणारे वारे सांगा. खारे, मतलई, प्रत्यावर्तन, आवर्तन. तर उत्तर आहे प्रत्यावर्तन. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे. पहा ज्यांना येते त्यांनी लगेच कमेंट करायचे आहे. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे तर लंबवर्तुळाकार. लंबवर्तुळाकार. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 34वा प्रश्न, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी कोणती. मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये असणारी सामुद्रधुनी मल्लाक्काची सामुद्रधुनी. मलेशिया व इंडोनेशिया, मलेशिया आणि इंडोनेशिया मल्लाक्काची सामुद्रधुनी. त्यानंतर 15वा प्रश्न, उष्ण आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात टिंबटिंब निर्माण होते तर त्या ठिकाणी काय निर्माण होतं दाट धुकं निर्माण होतं. पहा उष्ण आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होतात. चलो आगे बढ़ो. 36वा प्रश्न, मोस्ट IMP, एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे सांगा. काय जागतिक स्थळ उपलब्ध करून द्यायचे म्हणजे जागतिकीकरण. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, इटलीच्या राजधानीचे शहर कोणते. पहा कमेंट करा लगेच. इटलीच्या राजधानीचे शहर कोणते तर इटलीचं राजधानीचं शहर काय आहे तर पर्याय क्रमांक 2 रोम. रोम हे इटलीच्या राजधानीचं शहर आहे. त्यानंतर 38वा प्रश्न, नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार टिंबटिंब असतो तर त्या ठिकाणी समोच्चता रेषा जवळ असल्यास जमिनीचा उतार तीव्र असतो. तीव्र उतार. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे.
त्यानंतर 39वा प्रश्न, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? पहा चला सांगा. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर पूर्व महाराष्ट्रामध्ये. कुठं? पूर्व महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4, पूर्व महाराष्ट्रामध्ये ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पहा चंद्रपूर या ठिकाणी माहिती आहे आपल्या सर्वांना. त्यानंतर पुढचा प्रश्न 40वा, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर त्याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 41वा प्रश्न, सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ कोण? सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ कोण? तर त्याचं उत्तर आहे क्लाउड्स टॉलेमी. क्लाउड्स टॉलेमी हे जे आहेत ते प्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ होय. पहा त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर त्याचं अचूक उत्तर आहे अहिल्यानगर. पहा आताच अहमदनगरचं नामकरण त्या ठिकाणी अहिल्यानगर झालंय आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा काय आहे? अहिल्यानगर हा आहे. त्यानंतर पुढचा 43वा प्रश्न पहा काय प्रश्न आहे, टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वतरांगांची शिखरे आहेत. टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वतरांगांची शिखरे आहेत. तर निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगांची शिखरे आहेत. जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? पहा आता जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर हिमालय. हिमालय ही जी रांग आहे ती जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. पहा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश किंवा प्रदेश कोणता? पहा मोठा लोकर उत्पादक कुठं आहे? राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी लोकर उत्पादन होते, म्हणून राजस्थान हा मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे. पहा त्यानंतर 46वा प्रश्न, खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? तर त्या ठिकाणी खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट हा ललितपूर या ठिकाणी आढळतो. पहा चलो आगे बढ़ो. 47वा प्रश्न, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते? पहा आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर माउंट किलिमांजरो. माउंट किलिमांजरो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे, माउंट किलिमांजरो. त्यानंतर 48वा प्रश्न, एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ कोणता? तर त्याचं अचूक उत्तर आहे लहान मुलगा. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ लहान मुलगा असं होतो. त्यानंतर देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? पहा देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? तर अलकनंदा या नदीला मिळते. पहा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा 50वा प्रश्न पहा या ठिकाणी 50वा प्रश्न काय विचारला आहे? पोर्टो रिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? पोर्टो रिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? पहा त्याचा अचूक उत्तर आहे अटलांटिक महासागर. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 51वा प्रश्न, गहू उत्पन्नात जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर गहू उत्पन्नामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश चीन हा आहे. पहा अशा पद्धतीने आपण अत्यंत दर्जेदार असणारे प्रश्न या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी 23 तारखेच्या पेपरसाठी या संपूर्ण व्हिडिओचा सहाय्य त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळेच आपल्या VPN गुरु या चॅनलवरील सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी दर्जेदार त्या ठिकाणी प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्याच्यामुळे दर्जेदार प्रश्नांची मालिका पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे VPN गुरु त्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.